सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट तिथे जाऊया। पंप गेट जे आहेत मिठी नदीला आपण बसवतोय, हे पंप गेट बसवल्यानंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही। फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही, परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो। बरोबर आहे ना? तर हाय टाईड मध्ये काय होतं, उलटं पाणी येतं आणि लो टाईड मध्ये पाणी समुद्र घेतो, पण हाय टाईड मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं। त्यामुळे हा फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिळेल। या ठिकाणी रेल्वेने देखील भायखळा आणि कल्याणमध्ये त्या ट्रॅकच्या काही अडचणी होत्या त्या देखील दूर केलेल्या आहेत। कल्याणमध्ये पण माइक्रो टनलिंग आपने किया है, उसकी वजह से भी बहुत फायदा हुआ है। और वेस्टर्न रेलवे में 12 लोकेशन जो है इसमें जो पंपिंग करना है, पाइप पुश किया है, तर ते देखील आपल्याला त्याचाही फायदा या ठिकाणी 5.5 किलोमीटरचे वॉल बनाया है और 6 किलोमीटर के पाइप ड्रेन्स बनाया है चैनलाइज करने के लिए। ये भी फायदेमंद है, इसमें होता है। ये नया एक हम लोग कर रहे हैं, आप भी कर रहे हैं और बीएमसी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं। इसके वजह से बिल्कुल फायदा होगा। और मी पोलीस आयुक्तांना देखील आता लॉ अँड ऑर्डरचे जे सत्यनारायण आहेत, पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात, तर त्या लाटा ज्या आहेत 4-4.5 मीटरच्या उंच त्या मुळे आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलंय। त्यामुळे असं कुठलाही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल। माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे, नागरिकांना देखील, की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची 1-2 नंतर। तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही। शाळांना देखील आपण सुट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे। मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे, पण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जे पंपिंग स्टेशन करतोय 7 पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत। मला वाटतं वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्ध पातळीवर सुरू होईल आणि हा कायम स्वरूपीचा जो आहे, कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसर सारखा, आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल। कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे, तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एनडीआरएफ त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे। तिथली स्थानिक यंत्रणा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे। पाहणी केला होता, याच मुद्द्याला धरून आता विरोधक टीका करतायत, ज्या पद्धतीने मुंबईत पाणी साचलं पहिल्या पावसामध्ये, याकडे कसं बघताय तुम्ही? हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाहीये। राजकारण करायला खूप संधी आहे। आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे, लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे, हे पाणी भरलंय ते काढायचं आहे, त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते, रेल्वे काम करते,
त्यामुळे आता पाणी जर 267 mm मिलीमीटर पाऊस पडला आणि 300 पर्यंत पडला, 300 mm पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे. सर, काल आयएमडीने ग्रीन अलर्ट ठेवला होता मुंबईसाठी, तो आज सकाळपर्यंत तसाच होता. केव्हा त्यांचा अलर्ट बदलला आणि उद्यासाठी परत, कारण उद्यासाठी नाही, जो ह्या आठवड्याचा अलर्ट होतो परत ग्रीन होता, तर तिथे काही गफलत आहे का आणि कशा प्रकारचं कम्युनिकेशन आता त्यांच्याकडून तुम्हाला? नाही, आयएमडी आणि आमचं स्टेट डिझास्टर कंट्रोल याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे. सर, हिंदी में बता दीजिए सर, बेसिक ब्रीफ कर दीजिए. आपने पहले राज्य का नाही, आता पूर्ण, आता तुम्ही आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम अलर्ट मोडवर आहे. कुठलंही काही 24 तासासाठी आता ऑरेंज आणि पूर्णपणे 24 तासासाठी ही सर्व टीम अलर्ट आहे. 24 नाही, कंटिन्यू हे आपला भाग आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही पण तयारीत राहा. आपने पहले राज्य का जायजा लिया, बीएमसी का जायजा लिया, क्या मौजूदा स्थिति है, क्या नहीं, अभी जो बारिश हुई है रात से ये ज्यादा हुई है. 65 mm से ज्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है. अभी तो 267 से 300 mm बारिश गिरी है. ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है कैरिंग कैपेसिटी है उससे बहुत ज्यादा, कई गुना ज्यादा ये बारिश हुई है. और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है. पंप, रेलवे ने 200 पंप लगाए, 480 पंप कारपोरेशन के है, वो पूरी तेजी से काम कर रहे हैं और पानी फेंकने का काम शुरू है. और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब 5000 स्पॉट इसमें दिखते हैं. सब रोड पे अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है, बीएमसी के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े हैं, वो भी दिखाई दिया. और इसलिए पूरी सिस्टम जो है स्टेट डिजास्टर, रेलवे, एनडीआरएफ और बीएमसी, ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं. अभी जैसे ही ये मैंने कहा कि ये मिठी रिवर और पोइसर, ये रिवर जो है ये इसकी कैरिंग कैपेसिटी बढ़ाने का काम शुरू है. फ्लड गेट डालने का काम शुरू है. अभी 7 पंपिंग स्टेशन बन रहे हैं. ये पंपिंग स्टेशन जो है अभी विदाउट ट्रीटमेंट पानी जा रहा है. ये कितने सालों से है. अब जब हमारी सरकार बन गई तब पहले काम हमने वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा, पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं. और इसलिए उसके ऊपर काम कर रहे हैं. माइक्रो टनलिंग हुआ है, ये होल्डिंग पॉन्ड हुए हैं, ये पहली बार हुआ है. और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम, जो उपाय करना है वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं. और निश्चित रूप से उसका अब जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे, लेकिन वो पानी इतने तेजी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं. इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू हुए, ट्रेन भी शुरू हुई है. अभी सिर्फ हाईटाइड का एक सूचना मिली है, अलर्ट मिला है, उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते हैं. हाँ, बिल्कुल. कोस्टल रीजन के जितने डिस्ट्रिक्ट थे हमारे, रायगढ़, रत्नागिरी और सिंधुदुर्ग, ये इसमें और पालघर में भी वो ऑरेंज अलर्ट है और एनडीआरएफ की टीम पहुंची है. अगर जरूरत पड़े तो आर्मी, नेवी, एयरफोर्स उसको भी इतला किया है, उनको भी सूचना दी हुई है. वो भी हमारी मदद के लिए हमेशा तैनात है.